आज आपण पाहायला गेलं तर मोबाईलनी सगळी पिढी बाद झाली. आज सगळी पिढी मोबाईलनं बाद झाली. आपल्या धर्मासाठी कोण पुढे येईनाच. आपल्या धर्माचं रक्षण करायचंय तर मोबाईल हे साधन आपल्याला आपल्या मुलांच्या हातातून काढून घ्यायचंय. एकदा काय झालं, मोबाईलचा दुरुपयोग बघा. एकदा काय झालं, एक मुलगा खूप हुशार, 8वीत त्याला पैकीच्या पैकी चांगले मार्क पडले. त्याचे आई शिक्षिका, त्याचे वडील शिक्षक, दोघेही चांगल्या घरातला तो मुलगा. त्याने आईकडे हट्ट केला, आई वडिलांकडे हट्ट केला, तुम्ही मला मोबाईल घेऊन द्या, तुम्ही मला काय करा, मोबाईल घेऊन द्या. ते म्हणले ठीक आहे, आम्ही तुला मोबाईल घेऊन देणार. पण तुला 8वीत पैकीच्या पैकी मार्क पडायला लागते. तो 8वीत पैकीच्या पैकी मार्क पडतो, त्याला मोबाईल पण घेतात. तो मोबाईलचा इतका आहारी जातो ना, एकदा काय होतं, तो एक गेम डाउनलोड करतो. त्या गेम मध्ये काय असेल ते टास्क देणार आणि आपण तो टास्क पूर्ण करायचा. आता काय टास्क देण्यात आला त्याला टास्क देण्यात आला की गॅस चालू करा, त्याच्यावर 30 सेकंद हात धरा आणि आम्हाला त्याचा व्हिडिओ काढून पाठवा. आगीला कायम घाबरणार पोरग त्या गॅसवर हात धरून 30 सेकंद उभं राहिलं. दुसरा त्याला टास्क देण्यात आला, जी सुरीची वाती बाजू असते ना, वाती ती हातात धरायची, हात गरगर फिरवायचा. त्या पोराने ते देखील केलं. त्याला आता टास्क देण्यात आला, काय, तुमच्या घराचा मॅप बनवून आम्हाला पाठवा. त्याने घराचा मॅप बनवून पण पाठवला. इकडं किचन, इकडं बाल्कनी, इकडं रूम, सगळं बनवून पाठवलं. आता त्याला परत टास्क देण्यात आला की तुम्ही त्या जागेवरून 4 पावलं पुढे जा, 5 पावलं उजवीकडे जा आणि 6 पावलं पुढे जाऊन जागेवर उडी मारा. आता तो मुलगा 5 पावलं पुढे जातो, 5 पावलं उजवीकडे जातो. 6 पावलं पुढे गेल्यानंतर जसं तो उडी मारतो तसं तो 7व्या मजल्यावरून खाली पडतो. विठ्ठल विठ्ठल. मोबाईलमुळे त्याचा जीव गेला असं कोणाचं म्हणणं होतं? त्याच्या आई वडिलांचं. त्याच्या आई वडिलांचं म्हणणं काय होतं की आम्ही आमच्या मोबाईलमुळे जीव नाही गेला, सरकारने काय केलं पाहिजे, हे असले गेमच बंद केले पाहिजे. त्याचा मोबाईल नाही जीव गेला, मोबाईल चांगलाच आहे, सरकारने असले गेम भारतात यूज दिला नाही पाहिजे. मग तुम्ही सांगा, आपल्या पायात काटा मोडल्यानंतर आपण चप्पल आपल्याला घालतो का अख्ख्या गावाला घालतो? आपल्याला काय करायचंय, आपल्या घरापासून सुरुवात करायची. हळूहळू अख्खा देश बदलणार आहे. विठ्ठल विठ्ठल.